मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रमाण्णा नागरे यांची मिरवणूक सातपूर कॉलनी ते अशोकनगर दरम्यान मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। शिवसेनेचे नेते श्री अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख श्री विलासअण्णा शिंदे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला। या मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले ते धनुष्यबाणाने। 2017च्या निवडणुकीमध्ये श्री सुदामदादा नागरे भाजपतर्फे कमळ या निशाणीवर उभे होते। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीमती इंदुबाई नागरे या बिनविरोध निवडून आल्या। श्री विक्रमाण्णा नागरे यांनी आपल्या राजकीय भूमिकेमध्ये बदल केले आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला। नागरिकांना बदललेली निशाणी समजावी यासाठी श्री विक्रमाण्णा नागरे यांनी कार्यकर्त्यांना 5000 भगव्या टोप्या आणि त्यावर शिवसेना आणि धनुष्यबाण रेखाटले होते। याशिवाय सुशोभित केलेल्या वाहनांवर भव्य असे शिवधनुष्य दिसत होते। या मिरवणुकीमध्ये माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे, युवा नेते सार्थक नागरे, सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळभाऊ निगळ, माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ, सामाजिक कार्यकर्ते श्री धीरजभाऊ शेळके, चेतन खैरनार, रवींद्र पालवे, अरुण घुगे, रवी देवरे आणि असंख्य कार्यकर्ते व भव्य फेटे परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।